ज्याने धोका दिला त्यालाच शेवटी मदत मागावी लागली. राहुल आणि विक्रम हे दोघे जिवलग मित्र होते. गावात त्यांच्या मैत्रीची खूप चर्चा व्हायची. राहुल मनाने खूप चांगला होता. कोणालाही मदत करायला तो नेहमी तयार असायचा. विक्रम मात्र हुशार होता, पण त्याला पटकन श्रीमंत व्हायचं होतं. एक दिवस विक्रम राहुलकडे आला आणि म्हणाला, माझ्याकडे एक मोठी व्यवसायाची संधी आहे, पण माझ्याकडे पैसे कमी आहेत. तू मला मदत केलीस तर आपण दोघेही खूप पुढे जाऊ. राहुलला मित्रावर पूर्ण विश्वास होता. त्याने स्वतःची अनेक वर्षांची बचत विक्रमला दिली. विक्रमने आश्वासन दिलं की काही महिन्यात तो सर्व पैसे परत करेल. सुरुवातीचे काही दिवस सर्व ठीक चाललं, पण हळूहळू विक्रमचे फोन बंद येऊ लागले. तो राहुलला टाळू लागला. एक दिवस तर तो गाव सोडूनच निघून गेला. राहुलला खूप मोठा धक्का बसला. त्याने ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यानेच त्याला फसवलं होतं. गावातील लोक राहुलची थट्टा करू लागले. काही जण म्हणायचे, खूप विश्वास ठेवला की असंच होतं. पण राहुलने कोणालाही दोष दिला नाही. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. राहुल मेहनत करत राहिला. त्याने छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण तो हार मानला नाही. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. काही वर्षातच तो गावातील यशस्वी उद्योजक बनला. एके दिवशी राहुल ऑफिसमध्ये बसला असताना त्याच्या रिसेप्शनिस्टने सांगितलं, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहेत. राहुल बाहेर आला आणि समोरचा माणूस पाहून थबकला. तो विक्रम होता, पण आता तो पूर्वीसारखा दिसत नव्हता. चेहरा उतरलेला होता, कपडे साधे होते, डोळ्यात पश्चात्ताप दिसत होता. विक्रमने राहुलकडे पाहिलं आणि खाली मान घातली. तो म्हणाला, राहुल, मी तुझ्याशी खूप मोठा विश्वासघात केला. त्या पैशांमुळे मी काही काळ सुखात राहिलो, पण नंतर माझा व्यवसाय बुडाला. माझे मित्र मला सोडून गेले. आज माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. राहुल शांतपणे ऐकत होता. विक्रम पुढे म्हणाला, आज मी तुझ्याकडे मदत मागायला आलो आहे. मला माहिती आहे की मी त्या लायकीचा नाही, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. राहुल काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात जुने दिवस आठवू लागले. विक्रमने दिलेला धोका, लोकांची थट्टा आणि स्वतःने सहन केलेला संघर्ष. पण मग त्याला एक गोष्ट आठवली. त्याचे वडील नेहमी म्हणायचे, दुसऱ्याच्या चुकीमुळे आपला स्वभाव बदलू नये. राहुलने विक्रमकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, तू माझा विश्वास तोडलास हे खरं आहे, पण मी माझी माणुसकी गमावणार नाही. हे ऐकताच विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. राहुलने त्याला मदत केली आणि पुन्हा उभं राहण्याची संधी दिली. त्या दिवशी विक्रमला एक गोष्ट समजली. धोका देऊन माणूस काही काळ जिंकू शकतो, पण आयुष्यभर नाही. खरी जिंक त्या माणसाची होते जो संकटातही आपला चांगुलपणा सोडत नाही. विश्वास तोडणारा माणूस काही काळ यशस्वी होऊ शकतो, पण शेवटी त्यालाच त्या व्यक्तीची किंमत समजते ज्याला त्याने दुखावलं होतं. चांगुलपणा कधीच वाया जात नाही. जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा.